हॅलो सरपंच 11 फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्या चला आपलं लगेच 9:25 ला पहिला बॉल पडलाच पाहिजे नाही तर पेनल्टी लावण्यात येईल. काल पण एका संघाला पेनल्टी लावण्यात आली आणि आपला 12वा खेळाडू इकडे पाहिजे. सिव्हिल वाले सिव्हिल टायटन्स आपला 12वा खेळाडू पाठवा इकडे नाही तर 2 रनची पेनल्टी लावण्यात येईल. सरपंच 11 आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच आणि जर कंपल्सरी 12वा जर प्लेअर हा टी शर्ट वर नसेल तर पेनल्टी लावण्यात येईल. काल पण सकाळी 2 संघांना पेनल्टी लावण्यात आलेली आहे. दिनेश कोदे सर जरा आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच फलंदाज आलेले आहेत पंच पण आलेले आहेत आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. तुम्हाला सकाळी 9 ची वेळ देण्यात आलेली होती. बघा सिव्हिल टायटन्सचा 12वा खेळाडू इथं हजर झालाय. नंतर सबब ऐकली जाणार नाही. तर सुप्रभात निश्चितच गुड मॉर्निंग सर्वांनाच. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. निश्चित आपण पाहतोय जी शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2026 हे अतिशय चांगलं पर्व आपण पाहतोय. 9वं पर्व आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळाला जी सुरुवात आहे सर्वांचंच मनपूर्वक इथे स्वागत असेल. तर आपले दोन्ही ऑफिशियल देखील तयार झालेत. तर सुरुवात करण्याकरता पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर टॉस जिंकलं सरपंच 11 संघाने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सकाळचा सत्राचा फायदा उठवण्याच्या हेतूने मात्र अगदी मला वाटतं त्यांनी निर्णय हा घेतला असावा. परंतु 2 आघाडीचे फलंदाज देखील मैदानात दाखल झालेत सुरुवात करण्याकरता. ते अर्थातच सिव्हिल टायटन संघाकडून सलामीची 2 फलंदाज सज्ज होताना आपण पाहिलं असेल. एकीकडे पाहत असताना श्रीकांत दुसरीकडे मात्र अगदी त्यांना साथ देणारे हर्षद ही जोडी मैदानात दाखल होती आहे. धीरज आणि हर्षद ही जोडी मैदानात आपण सध्या पाहतोय प्रथमतः. आणि सलामीलाच पहिला गोलंदाज म्हणून पाहतोय आपण दिनेश कोदे यांना. स्वतः संघ मालक आहेत पवार साहेब देखील आपण तिचे संघ मालक त्यांच्या सहकारी म्हणून त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर जाऊया थेट मैदानात पहिल्या षटकाकडे आणि षटकातील पहिला लेफ्ट हँड राऊंड इकडे मारा. पहिला चेंडू अगदी जमीन लागत मारला फटका चांगला स्ट्रोक मारला गेला. मोहन मात्र चेंडू अडवत आहेत आणि पहिल्या चेंडूवर पहिली धाव फलकावर लागली गेली आहे. सुरुवात तर होते श्री गणेश होते संघाचं खातं उघडताना. आजच्या दिवसातील पहिला चेंडू हाताळा गेला. पहिली धाव देखील आली फलकावर आणि सुरुवात तर होतीये बिनबाद 1ने. तर अमर सरांचं देखील आगमन होते त्यांचं देखील हार्दिक सुस्वागत मी या सकाळच्या सत्रामधून. आणि पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका नक्कीच पाहिला. तो चेंडू हवेत जास्त राहिला तिथे शतक पॉईंट रिझल्टला सुरेख झेल घेताना पहिला फलंदाज माघारी परततोय. आणि हर्षद मात्र एकच चेंडू खेळला परंतु पटकावण्याच्या नादात विकेट गमवून गेली संघाची पहिली. तर पहिला नुकसान संघाला पाहायला मिळाला. आणि सुरुवात मात्र दिनेश कोदे खूप चांगली करतायत आणि याच सकाळच्या सत्राचा लाभ उठवावा हेतूने तो गोलंदाजीला सुरुवात केली होती. कारण ढगाळलेलं वातावरण सध्या पाहतोय थोडंसं थंडीचे दिवस आणि थोडंसं जे नमी आहे खेळपट्टीवर किंवा विशेषतः आपण धुक्क जे पाहतोय ते धुक्याचा देखील परिणाम थोडासा खेळावर होऊ शकतो. आणि याच हेतूने मग अगदी सुरेख सुरुवात झाली. दिनेश यांची पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि 1-1 अशी सुरुवात जी आपण पाहतोय मैदानातून ती सिव्हिल टायटन संघाची. सकाळच्या सत्रात काल सुद्धा पहिलं असेल चित्र अशाच प्रकारचं होतं. पण तो परवाचा पहिला दिवस जर पाहिला तर त्या दिवशी मात्र अगदी संघाने 101 धावा ठोकल्या त्या प्रथम बॅटिंग करताना. त्यामुळेच ही खेळपट्टी आपण बघतो की चांगलीच आहे. कालपासूनच पाहिलं असेल की चांगला गोलंदाजी झाली आहे. परवाचा दिवस जर पाहिला तर परवाच्या दिवशी धावा जास्त येत होत्या. आणि आज बघूयात की ही रंगरंगू कशा प्रकारची ही खेळपट्टी दाखवते ती या स्पर्धेतून. परतो या षटकातील तर नवीन फलंदाज मैदानात आलेत. याचा चेंडू थोडासा हवेत तिकडे शतक चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत आणि मोहन यांचा हा प्रयत्न इथे फसला गेला. तर संकेत आले होते
आपण चिखले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू पाहतो नेहमीच ते संकेत, ज्यावर 2 धावा आल्यात आणि 2 धावांनी आपलं वैयक्तिक खातं उघडले. संघाची धावसंख्या पोहोचवली फलकावरती 3 या अंकावर. आतापर्यंत 3 चेंडू संपले तर दिनेश कोदेंचे षटकातून लेफ्ट हँड राऊंड मारा. इथे मात्र फुलटॉस होता. या फुलटॉसवर 2 क्षेत्रांमधून खूप मोठा गॅप पाहिला आणि गॅपमधून चुला अगदी धाडलं गेलाय. ते सीमारेषा पार चौकार, सुंदर असा चौकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार पाहायला मिळतोय तो संकेत यांच्या बॅटमधून. आणि संघाला एक पॉवर प्लेमध्ये एक चांगला मोठा फटका जो सहजतेने खेळला गेला, त्यामुळे चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती धावफलकावर 7 या अंकावर. 4 चेंडू संपले गेले तर षटकांमधून दिनेश कोदेंचे आमचे आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे थोडे उशीर येत आहेत, तर त्याला सुद्धा पेनल्टी लावलं पाहिजे. हा प्रथमतः आपण पाहिलंच की 9व्या वर्षातून प्रथमतः आज ते थोडे उशीर आलेत, परंतु देखील हरकत नाही, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात या स्पर्धेतून. आणि या दरम्यान आणखी एक चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 चेंडू संपले गेले. दिनेश कोदे अगदी पटापट षटक उरकण्याच्या प्रयत्न आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्याला 20 मिनिटात 4 षटकं उरकायची आहेत, त्यामुळे थोडीशी त्यांनी घाई करतायत. आणि चांगल्या षटकाचा मात्र आपण पाहतो इथे समारोप होईल या अंतिम चेंडू नंतर. तर षटकातील शेवटचा चेंडू इथे अगदी सन्मान दाखवताना चेंडू अगदी केवळ दिशा भरली, पुश केला गेला आणि सहजतेने संकेत एक धाव घेत आहेत. त्याचबरोबर षटकाचा देखील खेळ संपतोय. ते पहिलं पावलेचं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. एक चौकार जो मला सिंगल डबल धावा घेतल्या गेल्या, त्यामुळे चांगल्यापैकी ते स्ट्राईकवर पण पहिल्याच की धावा आल्या संघाकडून. आणि संकेत मात्र एक चांगल्यापैकी ते खेळ करतायत संघाकरता. नुकतंच षटक क्रमांक 1 ची सांगता झाली, त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात करण्याकरता बघूया कुठला गोलंदाज बॉलिंग मार्कवर असेल. तर राहुल यांची मात्र इथे नक्कीच निवड केली गेली किंवा त्यांच्या हाती सोपवला गेलाय तो दुसऱ्या षटकाकरता. त्यांनी कालचा दिवस जर पाहिला तर खूप चांगली गोलंदाजी केली होती आपल्या सरपंच 11 संघाकरता. आज मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा भरोसा संघाने ठेवलाय आणि या सकाळच्या सत्राचा लाभ उठवण्याच्या हेतूने मात्र त्यांच्याकडे चेंडू सोपला गेला. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं असेल या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करताना ते राहुल सवार. तर षटकाला सुरुवात होताना राईट आर्म राऊंड विकेट मारा. तर पुन्हा एकदा नक्कीच पुन्हा एकदा नव्याने सुरुवात इथे करावी लागेल गोलंदाज राहुल यांना, जे राष्ट्रीय कबड्डीपट्टू सुद्धा आहेत. एक चांगला आपण त्यांचा कबड्डीचा अनेक त्यांचे सामने पाहिले असतील आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये देखील त्यांनी अगदीच आपलं नैपुण्य दाखवलंय अनेक चांगल्यापैकी. सध्या अफजल संघाला ते बिलॉंग करतात. आणि पुढचा चेंडू चांगल्यापैकी चेंडू तिथे फटकावला गेला, तिकडे चांगल्यापैकी क्षेत्ररक्षण करण्याचा मनसुबा होता, तो चेंडू मागे गेलाय, बॅकअप होतोय मागून. इथे मोहन यांच्या तर्फात परत सहजतेने धावा इथे मात्र जोडल्या गेल्यात. ती एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 9 या अंकावर. दुसरं षटक सध्या नुकतं सुरू झालं होतं ते राहुल यांचा. तर सकाळच्या सत्रात बघूयात किती लाभ उठवतोय तो इथे सरपंच 11 संघ, ज्यांची देखील कामगिरी आपण या स्पर्धेतली चांगली पाहतोय. हो क्या बात आहे. अतिशय यावेळी चुंड कमी गतीचा हात होता, पण तो अगदी चेंडूचा टप्पा अचूक ठेवताना इथे धीरजांना बीट करून निघतोय तो इष्टी मागे. चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. धीरज एक आघाडीचे फलंदाज आहेत, एकदावर खेळतायत. आणि षटकातून आता पाहिलं तर 2 चेंडू संपले गेलेत ते राहुल यांचे. दुसऱ्या षटकातला तिसरा चेंडू सामना करतील धीरज. याचा धीरजाचा एक तगडा फटका पाहायला मिळतो. नक्कीच अगदी आजच्या सकाळच्या सत्रामधला मोठा फटका पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडून गेला तो सीमे पलीकडे षटकार. दॅट्स अ यूज सिक्सर. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा असर होऊ शकला नाही. चेंडू त्याच्या हाताला लागून सरळ सेम सीमे पलीकडे गेला आणि 6 धावांची मोर उमटवली गेली. त्यामुळे आजच्या दिवसातील पहिला षटकार धीरज यांच्या नावावर लागला आणि याच षटकाराने संघाची धावसंख्या आता पोहोचते ती 15 वर. 1 गडी बाद 15 धावा. सुरुवातीलाच आपण विकेट प्राप्त केली होती गोलंदाज दिनेश कोदे यांनी आणि त्यानंतर मात्र ही जोडी आता मैदानातून चांगल्यापैकी स्थिरावू लागली आहे. संघाला एक चांगला स्कोर व्हावा आहे इथून मात्र दोन्ही फलंदाज जातात खेळताना आपण पाहतोय संकेत असतील किंवा धीरज असतील. षटकातून राहुल यांचा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर थोडंसं फिल्डिंगमध्ये तब्दीली केली आहे, ते बदल केला जातोय आणि नंतर षटकातील चौथा चेंडू. इथे मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा मनसुबा ठेवला होता फलंदाजांनी. कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती पाहिजे आणि पंच इथे मात्र निश्चितच रिफर करतायत. हा चेंडू चेक केला जातोय, वाईट साठी चेक केला जाईल. बघूयात निष्कर्ष का लागेल
काय पंच इथे निर्णय देत आहेत आपण पाहूयात. ओके, तर फेअर बॉल चांगला चेंडू तर म्हणता येईल. आणि या षटकातील आता पुढचा चेंडू याच मग खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाज अगदी बंदिस्त करणारा चेंडू म्हणा फलंदाजांना पूर्णपणे विचारात पडला या चेंडूने. अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय राहुल यांची. या षटकातून 5 चेंडू संपले गेलेत. भले एक षटकार जरी त्यांच्या चेंडूवर आला असला तर देखील या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू हे खूप चांगले हाताळले गेले होते, ज्यामध्ये 3 चेंडू डॉट स्वरूपात संपलेत, परंतु आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला आणि षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे या बॅटिंग पावलेमधून. यायचं पुन्हा एकदा अगदी चांगला फटका सजवला गेला. ते शतरक्षक दिनेश कोदे असताना निश्चित चेंडू फील्ड चांगला होतोय आणि तोवर एक धावली. नुकतंच या षटकात अंतिम चेंडूवर एक धाव घेताना षटक देखील संपलं गेलंय, ते दुसरं. आणि 2 षटकाच्या समाप्ती आता धावसंख्या पाहिली तर फलकावर 16 धावा 8च्या गतीने धाव फलकावर नोंदवल्या गेल्या. एक गडी बाद 16 धावा. 5 षटक जी आपण ही स्पर्धा पाहतोय, प्रत्येक संघ 5 षटक हाताळतोय किंवा खेळतोय आणि निश्चितच या स्पर्धेत अगदी खूप चांगली पण कामगिरी पाहिली असेल. 8 संघाचा सहभाग. यंदाचे 9वे पर्व शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2026. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. यानंतर निश्चितच एक आणखी एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती छत्रपती राजे अर्थातच त्यांच्या विरोधात साई ॲटो विल्स अशी लढत पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरी लढत असणार आहे. परंतु इथे गोलंदाजीमध्ये पण पाहतोय बदल होताना. आता मात्र रोशन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. रोशन साबळे तिसरा गोलंदाज म्हणून ते वापर करतायत संघासाठी. तर सरपंच 11 या संघाकडून हा तिसरा गोलंदाज आपल्या या सत्रातून पाहायला मिळतोय. तिसरं षटक आता सुरू होते गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज रोशन आणि फिल्डिंग सेट केले जाते ते या नवीन षटकाकरता. कारण बापल्याचे दोन्ही षटकं संपले गेले. त्यानंतर शतरक्षण आता थोडंसं विखुरलं गेलंय. दूरदूर आपण शतरक्षक पाहतोय या तिसऱ्या षटकापासून. परंतु 4 व्यूहरचना असली पाहिजे. 4 आणि 5 ही व्यूहरचना असली पाहिजेच सामन्यातून. तर षटकाला सुरुवात होताना राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू अगदी खूप सुरेख चेंडू हलकेसे दात तर पंचाकडे मागितली जाते आणि फलंदाज बादच्या निर्वाळ पंच देत आहेत, कारण बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी गेला होता यष्टीच्या हातामध्ये विसावताना. आणि धीरज बाद बॅक टू द पेव्हिलियन. महत्वाची विकेट इथे घेतली गेली आहे. ज्या खेळाडूंनी चांगली सुरुवात तिथं केली होती. नुकताच मागच्या षटकात एक षटकार देखील पाहायला मिळाला त्यांच्याकडून, परंतु आता मात्र एका चांगल्या चेंडूवर त्यांना बाद केलंय पहिल्या षटकातील रोशन यांच्या संघासाठी. जरी तिसरं षटक असलं तरी वैयक्तिक षटकातलं पहिलं षटक ते सुरू करत असताना रोशन यांनी पहिला महत्वाचा ब्रेक थ्रू देऊन दिला संघाला. आणि दुसरा फलंदाज माघारी परतोय संघाकडून आतापर्यंत. तर 2 बाद 16 धावा. सिव्हिल टायटन संघाला थोडंसं नक्कीच इथे स्ट्रगल करावं लागतं मैदानातून. नवीन फलंदाज अजिंक्य मोकाशी जे सामना करतील या नवीन चेंडूचा. कारण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर एक चांगली गोलंदाजी सध्या करतात आपण रोशन यांना पाहतोय. हो, यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता फलंदाजांनी. अगदी वेच चेंडूवर बॅट आणली त्यामुळे अगदी चेंडू निघाला होता गली क्षेत्रामध्ये. त्यावर एक सिंगल धाव आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं यावेळेस अजिंक्यने. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 17 वर 17. 2 बाद 17 धावा. जे 2 आघाडीचे फलंदाज पाहिले असतील आपण सुरुवातीला हर्षद बाद झाले, त्यानंतर धीरज बाद झाले. म्हणजे दोन्ही आघाडीचे सलामीवीर मैदानाच्या तंबूमध्ये आश्रय पोहोचलेत. परंतु सध्या ही 2 जोडी मैदानात खेळताना आपण पाहतोय संकेत आणि नुकतेच आलेले फलंदाज त्यांना जोड देताना ते अजिंक्य. बघूया संघासाठी कशा प्रकारचा इथे खेळ पुढे करतील, कशा प्रकारचा संघाला धावा सावरतील. तर रोशन मग खूप अचूकतेने गोलंदाजी करतात षटकामध्ये. षटकातील तिसरा चेंडू. संकेत यांनी मात्र चेंडूला बघितला, थोडासा उरपी चेंडू मिळतोय, त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि चेंडूला पुल करताना सक्सेसफुल चेंडू निघतोय तो सीमेपलीकडे. षटकार करता उत्तुंग षटकार. संकेत आज पूर्ण टच मध्ये चांगल्या भरामध्ये पाहायला मिळतात. अगदी पहिल्या चेंडूपासून तरी पाहिला की चांगला खेळ करत आलेत आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास झळकतोय त्याच्या खेळातला. धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचली ती 23 वर 23.
चांगलं हे सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये सकाळच्या या वातावरणातून एक प्रफुल्लित ही स्पर्धा पाहायला मिळते. ती क्रिकेट शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांचं सुंदर देखणं आयोजन पाहतो आपण या सुंदर या क्रीडा नगरीमध्ये. गातेशच्या आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा. उद्याचा शेवटचा अंतिम दिवस असेल. बघूयात आज कुठले संघ मागे पडले, त्यांना चांगली संधी आहे पुढे निघण्याची. चांगल्यापैकी कामगिरी करून पुढे निघण्याची चांगली नामी संधी आहे. आणि जे जे खेळाडू असफल ठरले ते स्पर्धेत त्यांना देखील आपला चांगला खेळ करण्याची उंचावण्याची कामगिरी आज करावी लागेल. तरच आपल्या संघाला अगदी त्यांचं जे स्वप्न आहे या स्पर्धेतून अगदी सुपर 4 मध्ये स्थान मिळवण्याचं ते गाठता येईल. त्यामुळेच आपल्याला प्रत्येकाला इथे आज मेहनत करावी लागणार आहे ती स्पर्धेतून. तशीच मेहनत सध्या आपण पाहतोय. हे फलंदाज करत आहेत, गोलंदाज करतायत आणि संघाची धावसंख्या थांबली गेली 23 वर. षटकातून 3 चेंडू संपल्यात. रोशन यांची खूप चांगली गोलंदाजी करत असताना सामना करतायत संकेत. याच मात्र फ्लाईट दिली होती चेंडूला. थोडासा चेंडू अगदी समोरच्या बाजूला खेळायचा स्ट्रेट राऊंड चेंडू खेळला गेला. तिथे क्षेत्ररक्षक चांगल्यापैकी चेंडूला फील्ड करतायत आणि फेक होते तोपर्यंत सहजतेने धावा मिळवल्या गेल्यात त्या 2. आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 लागली. 25 2 बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना या षटकातील 5 चेंडू संपलेत रोशन यांचे. अजून एक चेंडू दाखल इथे बाकी राहतोय. तर अंतिम चेंडू तर खेळला जाईल या षटकातून किंवा टाकला जातोय. सामना करतायत ते संकेत. हो याच मात्र अगदी थोडंसं द्विधा मनस्थिती चेंडूवर खेळावं की न खेळावं अशा संभ्रमात चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला होता, बाहेर निघाला होता आणि षटक देखील संपलं. त्यामुळेच हे रोशन यांचं आणि 3 षटकाचा इथे खेळ संपतोय. 18 चेंडूचा खेळ संपताना धावसंख्या फलकावर पाहिली तर 25 लागले. 25 आणि 2 फलंदाज माघारी परत आहेत. 2 बाद 25. पाहूयात अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये इथे सिव्हिल टायटन संघ कितीपर्यंत मजल मारतोय. कारण धावा तर वाढवायला लागतील तुम्हाला जर फायटिंग करायची या सामन्यामध्ये. तर किमान मी म्हणेन की पुढच्या 2 षटकामध्ये 20-25 धावा येणं गरजेचं आहे, जेणेकरून धावसंख्या साधारणतः 50च्या आसपास जाऊ शकते. या हेतूने खेळावं लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल आपली खेळातली. कारण नुसतं खेळपट्टीवर टिकून राहणं तेवढं महत्त्वाचं नाही, तेवढंच पटकेवर खेळताना धावा देखील एकवटणं गरजेचं आहे. परंतु नवीन षटकात पुन्हा एकदा राहुल यांच्यावर ही जबाबदारी सोपली गेली आहे. ज्यांनी मागच्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली होती तेच राहुल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मागच्या षटकात त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता पाहूयात या षटकाला जेव्हा सुरुवात करतील कशा प्रकारचे गोलंदाजी इथे करण्यासाठी त्यांचा मनसूबा असणार आहे. तर 2 बाद 25 धावा जिथून आपल्याला पुढे स्टार्ट करायचे ही गेम. तर या नवीन षटकाला सुरुवात तर होते. परंतु समोरच्या बाजूने आपण पाहतोय इथे फलंदाज देखील तयार झालेत. ते अजिंक्य षटकातील राहुल यांचा राईट आर्म राऊंड विकेट मारा. थोडासा वेगवान चेंडू थोडासा पॅड बदलला गेला आणि ज्यावर तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे मागे येत. याचा मात्र बघूया त्याचा फायदा फलंदाज घेताना सहजतेने 2 धावा मिळवल्यात. लेग बाईक का होईना पण तो धावला मिळणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळेच या 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 27-27. तर राहुल यांचा खूप चांगला प्रयत्न आहे जेणेकरून एखादी विकेट घ्यावी हेतूने चांगली अचूकतेने गोलंदाजी करतायत ते. या षटकातून दुसरा चेंडू होता. इथे मात्र चांगला वेगवान चेंडू हाताळला गेला होता. चेंडू थोडासा खाली राहिला होता आणि सरळ फलंदाज चकमा देऊन न गेला तो इष्टीमागे डॉट स्वरूपात. तर आज दिनेश कोदे देखील स्ट्रिक झालेत खेळामध्ये. अगदी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलं त्यांनी. कारण पहिला सामना आणि गमावल्यानंतर अगदी बघा या संघाची देखील कामगिरी उंचावत चालली आहे स्पर्धेतली. ती सरपंच 11. याच मात्र फुलटॉस चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक बघूया दिनेश कोदे चेंडू परत पोहोचतील का. परंतु निश्चितच 2 क्षेत्रांमधून हा गॅप शोधला आणि त्या चेंडूला पाठवलं ते सीमापार चौकार. तरी प्लेसमेंट खूप चांगली मिळव गेलं. क्षेत्ररक्षक दोन्ही चांगले होते तिथे समोर पण पाहतोय. तर त्यांच्यामधून मात्र गॅप मोठा होता. तर गॅपचा फायदा घेतला आणि चांगला चेंडू सीमापार करताना चौकाराला संघाकरता 4 धावा वाढल्या गेल्यात आणि धावसंख्या पोहोचते ती त्यामुळेच धाव फलकावर 31 धावा 31. तर आज धीरज देखील येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक इथे सुस्वागतम वेलकम. आपल्या या स्पर्धेकरता समालोचन त्यांचं देखील ऐकायला मिळेल. परंतु दरम्यानच्या काळात धावसंख्या 4 ने वाढली होती 31 वर पोहोचताना. पुढचा चेंडू थोडासा खोलवट टप्प्याचा फलंदाज त्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू गेलो होतो मागे प्राइस स्लिपच्या बाजूला. शॉर्ट टर्मिनला म्हणूयात तिथे चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल धाव जी जोडली गेली आहे ती अजिंक्यने आणि 1 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 32 वर 32 रन. 2 बाद 32 धावा. षटक क्रमांक 4 पण सध्या पाहतोय राहुल सवर यांचा. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत संपले गेलेत. संपताना आपण पाहतो
एक चांगला मुकाबला सध्या पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण सध्या पाहतोय, सिव्हिल टायटन वर्सेस सरपंच 11. तर या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका, अगदी चेंडू हवेची सफर करतोय, पण शतक जिथे तैनात होते दिनेश कोदे यांच्या हातामध्ये एक सोपासा झेल दिला गेला आणि फलंदाज त्यावर माघारी परतताना राहुल यांना पहिली सफलता. तर इथे फलंदाज माघारी परतल्यात संकेत, ज्यांची फटकेबाजीला सुरुवात करण्याचा मनसुबा होता, परंतु इथे मात्र अगदी चेंडू हवेत जास्त राहिला, उंची चेंडूची जास्त राहिली आणि लांबी कमी राहिली, त्यामुळे चांगला झेल टिपताना फलंदाज बाद झाले. तिसरा गडी बाद होतोय संघाचा, तो या षटकातील 5व्या चेंडूवर. तर 3 बाद, धावसंख्या 32, 32 पर लॉस ऑफ 3 विकेट. षटक सध्या आपण जे पाहतोय चौथं राहुल सवर यांचा. 5 चेंडू तर संपले गेलेत, अजून एक चेंडू दाखल इथे बाकी. नवीन फलंदाज मैदानात साहिल ठाकरे यांना आपण पाहतोय. सारशी गावचे हे देखील आपण खेळाडू पाहत असाल या स्पर्धेत खेळताना. आणि याचा चेंडू अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केला, तिथे क्षेत्ररक्षक WM विकेटवरून चेंडूला स्टॉप करण्यासाठी येत आहेत आणि फिल्डिंग थोडंसं खराब. या काही चुका असतात, त्या चुका आपल्याला सुधाराव्या लागतील, परंतु इथे मात्र अगदी नक्की त्याचा फायदा मिळाला. तो 2 धावांमध्ये आणि षटक देखील संपला गेला. तर साईने आपलं वैयक्तिक खातं उघडले 2 धावांनी आणि संघाची धावसंख्या पोहोचवली फलकोटी 34 या अंकावर 34 रन. तर षटक क्रमांक 4 ची देखील सांगता झाली. 4 षटका समाप्तीनंतर 3 गडी बाद, 34 धावा. शेवटचं षटक आहे, बघूया कुठल्या गोलंदाजा हाती सोपवलं जाईल. का आतापर्यंत राहुल सवर यांनी 2 षटकं आपली पूर्ण केलेत. एक षटक दिनेश कोदे यांनी पूर्ण केलंय, एक रोशन यांनी पूर्ण केलंय आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुरुनाथ मोकाशी, एक लिजंड क्रिकेटर आहेत या संघाचे, कारण 40+ खेळाडू प्रत्येक संघात असावा आणि या हेतूनेच मात्र आपण त्यांच्याकडे देखील पाहतोय. कित्येक वर्षाची त्यांची कारकीर्द आपण पाहिली असेल जवळून आणि चांगलं क्रिकेट दाखवलं. विशेषतः त्यांनी आपल्या कोणसाही संघाकरता, जे हनुमान कोणसाही संघासाठी अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. परंतु आज बघूयात आपल्या या सरपंच 11 संघासाठी कशा प्रकारची कामगिरी राहील. परंतु यानंतर जो सामना असेल तो एकच राजे छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांच्या विरोधात साई ॲटो विल्स या दोन्ही संघाच्या कॅप्टन कृपया लगेचच हे षटक संपल्याबरोबर टॉस बॉक्समध्ये जोडलं जायचं आहे. तर पुढचा सामना तुमचाच असणार इथे. साई ॲटो विल्स वर्सेस एकच राजे छत्रपती शिवाजी राजे. चला, एकच राजे संघाचे कॅप्टन आणि साई एटो. तर संकेत सुद्धा इथे जोडले जात आहेत या स्पर्धेकरता. आपण पाहतोय काल गेले 2 दिवस त्यांचं देखील मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे. ते संकेत आपलं देखील स्वागत. तर अंतिम षटकाकडे आपण जातोय लगेचच. गुरु गुवारी यांची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ मोकाशी, जे मात्र इथे पहिला चेंडूवर अगदी त्याचा स्वागत तर होतंय. बघूया चेंडूला थोडासा फ्लाईट आली होती, थोडं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि त्याला मात्र चांगल्यापैकी घुटनाटे कशा प्रकारचा फटका मारताना चेंडू फाईन लेगरून पूल केला गेला की जो चेंडू सीमा परतोय. चौकार अजिंक्यच्या बॅटमधला एक खणखणीत असा चौकारा सुरुवात झाली आहे, कारण दोन्ही फलंदाज जर गोलंदाज पाहिलं तर बिलॉंग करतात ते कोणत्याही संघाला, कारण कोणत्याही संघाचे 2 खेळाडू, एक फलंदाज एक गोलंदाज आणि आमने सामने असताना मात्र अगदी चौकाराला सुरुवातीलाच चौकाराने संघाची धावसंख्या 38 वर पोहोचली, 38. तर किशोरजी पवार आणि ॲडव्होकेट दिनेश कोदे यांचा हा संघ आपण पाहतोय. सरपंच 11 आणि पुढच्या चेंडूला ऑनसाईडला चेंडू तर निश्चित फटकवला गेला, तिथे कावकुर नक्षत्र चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव जी अर्जित केली गेली. फेक देखील अचूक येते. तर एका धावेने संघाची धावसंख्या 39 वर पोहोचलेली, 39. 3 बाद 39 धावा. आपले स्कोरर देखील इथे येत आहेत. राज, आपलं देखील सहर्ष स्वागत. गेले 2 दिवस त्यांचं देखील मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, एक स्कोररच्या भूमिकेतून ऑफिशियल स्कोरर म्हणून, आणि निश्चितच त्यांचं देखील स्वागत. परंतु आपण या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत पाहिले असतील ते गुरुनाथ मोकाशींचे. षटकातील या अंतिम षटकातला आपण खेळ पाहतोय, जे एक हाणामारीचे षटक म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं. परंतु इथे मात्र काय घडले तर फलंदाज बाद झालेत. बॅटची हलकीची कडा घेऊन सरळ एसटीच्या हातामध्ये विसाला कुंदन गाव आहे. आपण पाहतो एसटी रक्षक त्यांनी खूप चांगला झेल टिपताना फलंदाजांना माघारी परतवलंय ते गुरुनाथ मोकाशींनी. आणि साहिल सुद्धा बाद झाल्यानंतर चौथा गडी बाद होते संघाचा. 4 बाद, धावसंख्या 39. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर यश तर मिळालं नक्कीच. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहतोय गुरुनाथ मोकाशी यांना देखील एक सफलता आली आणि दिनेश कोदे आज आपल्या संघाला चांगल्यापैकी हँडल करतायत. स्वतः कॅप्टन कशा प्रकारचं असतात, कुशल नेतृत्व त्यांचं सध्या इथे पाहायला मिळतंय ते या सामन्यातलं. कारण आज त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या शांतपणा त्यांनी ठेवला, अगदी संयम ठेवलाय की आपल्या प्रत्येक खेळ ते समजत घालतायत चांगल्यापैकी. त्याला
डायरेक्शन करत आहेत की आपल्याला अशा प्रकारचा गेम करायचा आहे. तर चला दोन्ही संघांनी कृपया तयार राहायचं. पुढच्या एकच राजे आणि साई एटो विल्स संघाचे संघनायक. पुढच्या चेंडूवर मात्र चेंडू खाली सेट चालत वाढला होता. शॉटला लेगच्या बाजूला आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते आणि त्यावर सहजतेने निहार आले होते. एक धाव तर घेतली गेली आहे. धावसंख्या पोहोचली ती 40 वर 40 रन. तर साधारणतः 50च्या आसपास जाण्याचा मनसुबा होता, परंतु आता नक्कीच धावसंख्या तर थोडी कमी पडू शकते, कारण अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या अंतिम षटकातला. चांगली गोली करत असताना गुरुनाथ मोकाशींची ही गोलंदाजी. इथे मात्र चेंडू बराचसा बाहेर, हे पंचांनी ओळखलं. लगेच पंचांनी वाईड घोषित केलं या चेंडूला, कारण फलंदाज देखील तयार नव्हते हा चेंडू खेळण्याकरता. त्यांनी जाऊन दिलं चेंडूला मागे, परंतु दरम्यान वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धावे देत संघाची धावसंख्या 41-41, 4 बाद 41. इथे मात्र पुन्हा एकदा तेच घडलं. पुन्हा एकदा चेंडू दिशाहीन ठरतोय बराचसा बाहेर आणि विजय बटाला सरांकडून इशारा येतोय तो वाईडचा. त्यामुळे एक्स्ट्रा धावांमध्ये देखील भर पडते. धावसंख्या 42, 4 बाद 42 धावा. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय सिव्हिल टायटन संघाला. इथे मात्र चांगला फटका, अगदी चेंडूला स्वीप पद्धतीने खेळून घेण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्त चेंडूला टोल वसूल केला असं म्हणावं गेलं, कारण चेंडू पूल करताना सक्सेसफुल केला. तो सर्व सीमे पलीकडे षटकार करता 6. अतिशय चांगला चेंडूची निवड केली आणि चेंडू चांगले टायमिंग साधलं. अगदी चेंडूला मिडल केलं होतं बॅटवर आणि धावसंख्या तब्बल पोहोचली 6 धावांनी. ती 48 वर 48. गुरुनाथांनी इथे चुकी तर नक्कीच केली. शॉट चेंडू टाकताना किंवा थोडासा ओव्हरपिच चेंडू टाकताना, आणि अगदी चांगल्यापैकी उंच असलेले फलंदाज आपण पाहतो मैदानातून अजिंक्यने हा त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला पूल करताना सक्सेसफुल षटकार ठोकून गेलेत. संघाला अगदी आवश्यकता होती अशा प्रकारच्या अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्याची. तोच फटका इथे सजवला गेलाय तो षटकारा करता, आणि नक्कीच चांगली धावसंख्या म्हणता येईल जी संघाला पोहोचते. साधारणतः फायटिंग होऊ शकेल इथून या धावसंख्येवर. ती सरपंच संघाच्या विरोधात. तर षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी इथे. इथे मात्र चेंडू दिशाहीन. बरा पुन्हा एकदा आपण पाहतोय की डाव्या यष्टीच्या चेंडू बाहेर पडला. पंचांनी ओळखलं आणि लगेच वाईड घोषित केलं या चेंडूला. त्यामुळे एक्स्ट्रा धावेमध्ये आणखी भर पडते. एका धावेने धावसंख्या 49, 4 बाद 49 धावा. सिव्हिल टायटन वर्सेस सरपंच 11 याच्या दिवसाची पहिली लढत. इथे मात्र अगदी अंतिम चेंडूवर खूप चांगला चेंडू टाकताना फलंदाज बीट झाले आणि षटकाचा देखील खेळ संपताना 5 षटकं निर्धारित संपली गेली आहेत. या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर फलकावर थांबली गेली आहे. ती 4 बाद 49, आणि विजयासाठी लक्ष असेल ते 50 धावांचं. मी मगाशी जे उल्लेख करतो की साधारणतः 50च्या आसपास धावसंख्या नेणं गरजेचं असेल, ती धावसंख्या मात्र 49 पर्यंत स्थिरावली आणि 50 धावांचं टायटल जे इतर संघांनी धावसंख्या उभी केली. यापुढील होणारा सामना साई ऑटो विल्स त्यांच्या विपक्षामध्ये एकच राजे. मी सरपंच 11 संघमालक तथा ग्रुप ग्रामपंचायत खोपरी प्रथम नागरिक सरपंच किशोरजी पवार सर यांना विनंती करेन, तसेच या लीगचे अध्यक्ष दिनेशजी जाधव या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. एका बाजूने एकच राजे, त्यांच्या विपक्षामध्ये साई ऑटो विल्स. सुप्रभात, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, शुभम भवतु. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. सिंग संघर्ष प्रतिष्ठान लीग 2026 नाणेफेक केली जाते. एकच राजे संघ नाणेफेक जिंकलाय. सकाळचं सत्र आहे. तर कर्णधार वैभव जोगमार्गे, तर आपला निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय असेल आमचा, आणि जास्तीत जास्त धावा काढून समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावसंख्येचा एक मनसुबा समोर ठेवला गेलाय. सकाळचं सत्र आहे. तर मी जातोय सिद्धेश, या स्पर्धेमध्ये अगदी सुरुवात अजून नीट झाली नाहीये, मात्र तुम्ही टॉप 4 मध्ये कालच्या दिवसापर्यंत तरी अजूनही आहात तुम्ही. तर आजच्या दिवसामध्ये काय तुमच्यावर कशा प्रकारे खेळ करण्याची एक जबाबदारी असेल, कारण आजचा दिवस हा कमबॅकचा दिवस ठरेल. अंतिम टॉप 4 मध्ये कोण असेल कोण नसेल याची जास्तीत जास्त गणिते आज समजणार आहेत. टॉप 4 मध्ये राहण्याचा प्रयत्न पुरेपूर असेल. यस, नक्कीच मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, दिनेश ठाकरे सर.
थँक्यू. तर आपण पाहत असाल नक्कीच हा सामना जो पाहतोय आपण आणि 12 खेळ उशिराने आला त्यामुळे तो 2 धावांची पेंडी लागली गेली आहे. त्यामुळे जे लक्ष असणार आहे ते बरोबर 52 धावांचं, कारण 49 धावा केल्या होत्या, 2 धावा ऍड केल्या तर 51 झाल्या आणि 52 धावांचं हे टार्गेट असेल विजयाकरता. त्याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि नुकतंच आपण पाहिलं असेल की एक चांगला खेळ सध्या आपण जो पाहतोय, तर एकंदरीत हे 52 धावांचं लक्ष कशापर्यंत चेस केलं जाईल हे आपण इथे पाहणार आहोत. या सामन्यातून जरा फिल्डिंग लावून घ्या, लगेच वेळ घालू नका. सिव्हिल टायटन या स्पर्धेत नव्याने हा संघ आपण पाहतोय उतरताना, कारण दरवर्षी आपण काहीतरी एका नवीन संघ पाहत असतो. बरेच संघ आपण पाहिले असतील जे जुन्या नावानेच खेळतात त्या स्पर्धेत कित्येक वर्षांचा हा खेळ पाहायला मिळतो. आणि आता मात्र निश्चितच या संघाने या वर्षी एंट्री घेतली. चांगला क्रिकेट त्यांचं आपण सध्या पाहतोय मैदानातून आणि त्यांच्याकडे आता जबाबदारी येते ती बॉलिंग करण्याची. परंतु ह्या बॉलिंग करताना बघूया त्यांच्या संघाने जे लक्ष त्यांच्या संघाने दिलं गेले समोरच्या संघावर ते डिफेंड करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेतून आपण आणखी एक चांगला विजय मिळवावा हे इथून त्यांची प्रयत्न असतील. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं असेल तर सरपंच 11 ज्यांच्या देखील आता चांगली गाडी रुळावर आली आहे आणि बरेचसे आपण पाहिलं असेल की सामन्यातून तरी सुरुवातीचा पहिला सामना जर गमावला आणि तिथून मात्र त्यांची गाडी थोड्या वेगळ्या वळणावर आली आणि आता विजयाच्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालली आहे ती या स्पर्धेतली. तर आज हा त्यांच्या विजय पुढे किती त्याला अडथळे निर्माण होतील ते आपण या सामन्यातून पाहणार आहोत. चला घाई करा, जरा वेळ घालू नका. तर आपले हे 3 ऑफिशियल पंच देखील आपण बघतो स्पर्धेकरता. ते भंडारी सर, त्याच्या सोबतीला आपण विजय बटाला यांना पाहतोय, प्रदीप जी भंडारी, आणि त्याचबरोबर तिसरे पंच म्हणून अमर पाटील बंटी. या तिन्ही पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिली या स्पर्धेतली आणि खरोखरच महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून पंचांकडे पाहिलं तर सर्वाधिक तीक्ष्णतेने निर्णय द्यावे लागतात. अगदी डोळ्यात तेल घालून त्यांची मेहनत या स्पर्धेकरताची ती देखील वाखाणजोगी. परंतु आपण जाऊया थेट मैदानात. पुन्हा एकदा आपण शुभेच्छा दोन्ही संघांना देत सुरुवात करतोय. धीरज बेलकडे बॉलिंग मार्कवर आणि पहिले 2 सलामीचे फलंदाज मोहन आणि कुंदन ही जोडी. तर मोहन यांचा अगदी गुडनाट सुरुवात तर होते नक्कीच. पहिल्या चेंडूवर अगदी आक्रमक सुरुवात करताना चेंडूला पाठवतात सीमा पार चौकार. दिवस होता, परंतु आज आपल्याला निश्चितच हे विजेचं उपलब्ध झाले आणि आज दिवसभरात डीजेकडून देखील चांगली गाणी ऐकण्याचा स्वाद मिळेल. परंतु या दरम्यान चौकाराने सुरुवात तर झाली आहे. संघाचं खातं जे ओपन झालं, वैयक्तिक देखील खातं ओपन करताना मोहन आपण पाहतो एक चांगली सुरुवात करतायत. मोहन डुकले जे तिसऱ्या संघाला आपण बिलॉंग करताना नेहमीच पाहतो चांगले खेळ करणारा खेळाडू आहे आणि काल त्यांनी बऱ्याच आपण चांगले फिल्डिंग करताना देखील अतिशय चांगले चेंडू अडवले होते. परंतु आज बघूयात कशा प्रकारे इथे खेळ त्याचा पुढे होईल. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा तोच टप्पा, अगदी तीच दिशा, अगदी चेंडू बनवा एकदा घुटनाट एक डावा पाय वाकवला आणि चेंडूला पाठवले तेव्हा लॉंग लेगच्या बाजूला चौकार. दोन चौकार येत आहेत. सुरेख अशी सुरुवात करतायत धीरजीच्या गोलंदाजीवर पॉवर प्ले मधून. आणि इथे मात्र काय घडलंय तर बघूया. चेंडू टप्पा अगदी अचूक ठेवून ठेवला, यॉर्कर टाकण्याचा अगदी स्लोअर चेंडू टाकला होता. धीरज देखील अतिशय बुद्धिमानाने गोलंदाजी करतायत. त्यांना देखील कल्पना आहे 50 धावा आपल्याला डिफेंड करायचे आहेत तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण त्या हेतून एक चांगला चेंडू यावेळी हाताळला गेला आणि त्यावर डॉट स्वरूपात चेंडू दिसता, पण फलंदाजाच्या बॅटवर आल्यानंतर चांगला चेंडू संपला गेला. आणि आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर बिनबाद 8 डावा. 2 जे चौकार आलेत मोहनच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवर. त्यानंतर या षटकातील चौथा इथे मात्र स्विंग अँड मिस बघा, चेंडूला थोडासा लोअर फुलटा दिला होता. फलंदाज एक चांगली संधी होती पटवण्याची, परंतु चेंडू मिस करून गेल्यात निर्धार स्वरूपात. चला 2 चेंडू डॉट, सुरुवातीच्या पहिल्या 2 अशी कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज धीरज यांची. तर धावसंख्या थांबली गेली आहे ती 8 वर. आज सकाळी आपण पाहतो सुरुवात तर झाली आहे स्पर्धेला. आज 9 सामने खेळायचे आपल्याला, त्यामुळे आपल्याला वेळेचं देखील भान ठेवावं लागेल. आणि पुढच्या चेंडूवर थोडीशी संधी निर्माण केली ती गोलंदाजांनी, परंतु चेंडू हवेतून थोडासा क्षेत्ररक्षकाकडून निसटला गेला आणि फटका नक्कीच एक चांगली संधी होती ती दळवली गेली आहे. संधीला महत्व असतं आणि संधी साधणं तेवढंच गरजेचं असताना मात्र इथे झेल सुटला. त्यावर थोडंसं कठीण म्हणावं लागेल, इतकासा सोपा नव्हता.
तरी देखील त्यांचे चांगले ट्राय झाले, चांगले प्रयत्न झालेत क्षेत्ररक्षकांचे, त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते ती धावफलकावर. आतापर्यंत 9 धावा, 5 चेंडू संपले गेलेत या षटकातून. धीरज बेलकडेंचे एक चांगले अष्टपैलू खेळू म्हणून त्यांचा नेहमीच आपण खेळ पाहतो. कोणी संघाकरता आज आपल्या संघाकरता त्यांची ही कामगिरी सध्या पाहायला मिळते. या षटकातला अंतिम चेंडू तर सामना करतील डावखुऱ्याचे फलंदाज कुंदन गव्हाळे. यायचा चांगल्यापैकी चेंडू पायात पडलेला, त्यावर चांगला फटका मारताना चेंडूला नक्कीच सीमा रेषाची दिशा दाखवत आहेत आणि चेंडू निघून गेले तो सीमा पार होताना लागून तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, परंतु अंतिम चेंडू जो चौकाराला आणि त्या चौकाराने संघाची धावसंख्या देखील वधारली. धावफलकावरती बिनबाद 13 धावसंख्या जाताना निश्चितच चांगली गती प्राप्त केली. पहिल्या षटकामध्ये ज्या गतीने धावा इथे करायचे आहेत 52 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय साधारणतः 10.20 ची गती राखायची प्रत्येक षटकामध्ये आणि त्या गतीने जर विचार केला तर या धावा होऊ शकतात. परंतु पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या म्हणजे चांगली सुरुवात झाली ती संघासाठी. ती या ओपनिंग जोडीने करताना मोहन असतील किंवा कुंदन असतील, दोन्ही फलंदाज एक चांगल्यापैकी ते खेळ करण्याचा प्रयत्न केला पहिल्या षटकामधून. त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्लेचं आपण पाहतो दुसरं षटक जे आता मैदानात सुरू करण्याकरता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. त्या अजिंक्य मोकाशी दुसऱ्या षटकाला सुरुवात बघूया. त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी किती प्रकारे निभावतात, कशा प्रकारे आपला या षटकातून आपला प्रभाव दाखवतील खेळातला. कारण फिल्डिंग तर पाहतोय आपण 3 खेळाडू सर्कलच्या आता बाहेर असतील आणि याचा फायदा बॅटिंग करणारा संघ घेईल की गोलंदाजी करणारा संघ घेईल ते इथे आपल्याला या षटकात स्पष्ट पाहायला मिळेल. तर षटकाला सुरुवात तर होतीये अजिंक्यच्या. पहिला चेंडू शरीराचा चेंडूने वेध घेतलाय, अंदाज आला ना फलंदाजांना. चेंडू थोडासा अपेक्षेपेक्षा जास्त उसळला गेला आणि त्यामुळे लेग बाय स्वरूपात तिथे धाव येते धावफलकावर. या एक सिंगलने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती धावफलकावर 14 पर्यंत. 14 रन विदाउट लॉस. मोहन जे उंची जे कमी असलेले खेळाडू आहेत आणि त्या दरम्यान एक लेग बाय झाली. तर चांगली सुरुवात तिथे करतायत अजिंक्य. अगदी स्लोअरने सुरुवात केली होती. चेंडूचा वेग जर पाहिला तर थोडासा कमी ठेवला होता आणि अचूकतेने गोलंदाजी केली होती ती पहिल्या चेंडूवर. त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू या सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज कुंदन. इथे मात्र बॅकफुट पंच, अतिशय चांगला फटका मी म्हणेन. बॅकफुटला जाताना चेंडूला ज्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केला गेला आणि चेंडूला अगदी सुसाट बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू निघून गेला सीमापार चौकार. मोहन आणि थोडंसं रिस्क घेतली होती धाव घेण्यामध्ये, परंतु अशा वेळेस मात्र अगदी एक धावेचा फायदा संघाला मिळतोय. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ते 29 वर 19 वर 19. बिनबाद 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं अजिंक्य मोकाशी यांचं, ज्यांचं देखील षटकातला अगदी चांगला खेळ आपण पाहतोय, चांगली गोली पाहतोय, व्हेरिएशन पाहतोय. प्रत्येक चेंडू अगदी वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा मनसुबा आणि याचा चेंडू पायात मिळतोय. लेग स्टिकवर चेंडू असलेला चेंडू अगदी पूल करताना सक्सेसफुल चेंडू निघतो तो सीमे पलीकडे स्वर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला तो षटकार उत्तुंग. धावसंख्या पाहिली तर फलकावर पोहोचली आता ती 25 वर 25 रन. बिनबाद 25. एक ठोक बॅटिंग जरी नसली तरी चांगल्यापैकी सन्मानपूर्वक धावसंख्या उभी केली जाते. धावांचा पाठलाग तर चांगला यशस्वी होऊ लागलाय. तो मैदानातून 52 धावा ज्या करायच्या आहेत त्या दृष्टीने मात्र ही वाटचाल आणि इथे चेंडू बराचसा बाहेर दिशाहीन ठरतोय. पंचांच्या भूमिकेतून आपण पाहिलं तर इथे मात्र मंडळी सरांकडून इशारा येतोय तो वाईड स्वरूपात. इथेचा वाईड त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढतीये ती धाव फलकावर. आणि आतापर्यंत धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 26 वर पोहोचलेला 26 रन ऑन बोर्ड. बिनबाद 26 धावा.
अजिंक्य इथे मात्र एक चुकी करून गेलेत. बघूयात पुढच्या चेंडूवर काय घडेल. आणि याचा चेंडूला पुन्हा एकदा आसमानी टोला मारतोय. गगनचुंबी हा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ सीमेपलीकडे भिरकावून दिला तो प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. पलकर 36 धावावर 36 म्हणजे पहिल्या षटकात तर 13 धावा. आणि या षटकात जर पाहिलं तर तब्बल धावा आल्या त्या धावपलकावर 22 धावांची लयलूट केली गेली. थोडंसं महागडं षटक ठरलं ते इथे या षटकाचं. अर्थातच अजिंक्य मोकाशींचं. आणि संघ थोडासा बॅकफुटला धावून पोहोचला असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर 36 धावल्या 52 धावांचं लक्ष असताना तर हे निश्चितच थोडंसं मागे संघाला नेला असंच म्हणावं लागेल या षटकाने. त्यामुळेच पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल सामन्यातून तर पुढच्या षटकात चांगली गोली इथे करावी लागेल किंवा चांगली फिल्डिंग सुद्धा करावी लागेल ती या संघाला. विशेषतः आपण पाहतोय सिव्हिल टायटन संघाला. कारण 2 षटकं संपल्यात. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. आणि षटक क्रमांक 3 आता सुरू होईल. धीरजचा षटकातला पहिला चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला अगदी बघितल्यानंतर चेंडूला अगदी हलकेसे पुश केलं गेलं आहे. दिशा भरली चेंडूला. आणि त्यावर कुंदन अगदी सहज त्यांनी इथे 2 धावा मिळवत आहेत. कारण चेंडू अगदी बाउंड्रीपासून थांबवला जातोय. तोपर्यंत 2 धावांची संधी मिळाली. ती पुरेपूर साधताना मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. त्यामुळे 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली आहे. ती धावफलकावर 38. अजूनही पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते एकंदरीत 17. म्हणजे सोपं जर काम झालं म्हणावं गेलं मागच्या षटकाच्या तुलनेत जर पाहिली तर फलंदाजी सोपी झाली. आता बॅटिंग करण्याकरता अगदी संघावर कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आहे. दोन्ही फलंदाज अगदी सहजतेने खेळत आहेत. आणि पुढच्या चेंडूला देखील हलकेसे स्टिअर केलं तर पॉईंट रिझाला शतक्षकांनी चेंडू फेक केलं. तोपर्यंत 1 धाव. कुठल्याही प्रकारची घाई नाही, कुठल्याही प्रकार अतिथ्यपणा नाही. आणि क्रिकेटमध्ये असं हे सामंजस्य असलं पाहिजे, संयम असला पाहिजे. कारण तुम्हाला ज्या चुका टाळायच्या असतात त्यावेळी संयमाने टाळू शकता तुम्ही. जर जास्त घाई केली तर संघाला अडचणी वाढतात. हे आपण वारंवार पाहतोय क्रिकेटच्या खेळामधून. त्यामुळे इथे दोन्ही फलंदाज अगदी शांतपणे खेळतात. मोहन अटॅक करतायत तर कुंदन त्यांना साथ देताना सिंगल डबलला महत्व देत आहेत. त्यामुळे धावसंख्या सतत हलती उलटी राहिली आहे. सिंगल धावा करत असताना पण होता धावसंख्या पोहोचली ती 39 वर. आता या षटकातला धीरजचा 3रा चेंडू. आणि यायचा पुन्हा चांगला स्ट्रोक पद्धती तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते यावेळी स्क्वेअर डीपला. आणि चांगला झेल टिपताना मोहन बॅक टू द पेव्हिलियन. पहिला विकेटचा पतन होत आहे. आणि पहिले ही कोंडी फोडली. थँक्यू. तर नक्कीच ही जोडी मात्र अगदी खूप चांगल्यापैकी रंगत खेळ करत होती. अशा 20 मात्र ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं असताना हा ब्रेक थ्रू पहिला मिळून दिलाय तो धीरज बेलकडेनी. 3ऱ्या चेंडूवर त्यांनी बाद केले फलंदाज मोहन यांना. ज्यांना खेळासाठी चेंडू भाग पाडला परंतु अगदी डीप क्षेत्ररक्षक जे होते त्यांनी अचूक झेल घेतला. आणि त्यानंतर दिनेश कोदे जे स्वतः संघ मालक आहेत त्या संघाचे आणि कॅप्टन. आणि आल्या सुरुवातमध्ये अगदी यांचं तुफान सुरू झालंय मैदानातून. अगदी वादळ सुरू झालं म्हणावं लागेल. जे आले होते सेट होऊनच असं म्हणता येईल. अजूनही 5 धावांची गरज विजयासाठी. बघूयात मोठा फटका येईल का इथे. हो मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक उसळी घेतली. फलंदाज थोडासा क्रॉस करण्याच्या प्रयत्नात होते. आणि त्याचबरोबर षटकाचा इथे खेळ देखील संपला गेला. तो 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबली गेली आहे. निश्चितच एक चांगला स्कोर आपण पाहतोय. पाठला करताना 52 धावांचा.
आणि एक बाद धावसंख्या आतापर्यंत 47 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. शेवटच्या अजूनही 2 षटकाचा खेळ म्हणजे 12 चेंडूचा खेळाचा शेष राहतोय. या 12 चेंडूत केवळ 5 धावांची गरज आहे ती विजयाकरता. परंतु तिथे मात्र चेंडूमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये बदल करताना प्रणित येत आहेत. आणखी एक सारशी गावचा एक डॅशिंग हा गोलंदाज. बघूया आपला आजमावतायत आपलं हे या खेळातलं नैपुण्य त्यांना हे दाखवावं लागेल. चांगल्यापैकी ते खेळ गोलंदाजी करावी लागेल विकेटच्या शोधात असताना. पहिला चेंडूला बॅकफुटला जाता बॅकफुट पंच म्हणता येईल. चांगला चेंडू अगदी चेंडू निघतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला सरळ सीमा पार चौकार. कुंदनीची ही खास संघाची धावसंख्या बरोबरी झाली म्हणता येईल. 51 धाव फलकावं लागले आहेत. एका धावीच्या आवश्यकता आहे बीजा करता. आपण कालच पाहिलं असेल अगदी आयपीएल सुरू झालंय आणि देवेंद्र काळे कालच्या सामन्यातून अपयशी पूर्ण झाले आणि खरं तर एक चांगली लढत होती. कारण मुंबई संघाला जे पराभूत करण्याची एक लांबी संधी ती गमावली गेली आहे. कारण आपल्या पालघर जिल्ह्यातले 4 खेळाडू या संघामध्ये खेळत होते तरी देखील आपला संघ पराजित झाला. विशेषतः आपण सध्या देवेंद्र काळे असल्यामुळेच आपल्याला आपला संघ म्हणूयात. दरम्यानच्या काळामध्ये पण पाहिलं असेल तर इथे संघ विजयी झालाय. एक चांगला विजय संपादन करताना अगदी चौथ्या षटकामध्ये आपण दुसऱ्या चेंडूवर इथे विजय मिळवताना एक दामदार सुरुवात या आजच्या दिवसाची झाली. ती सरपंच 11 संघाची त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच देखील आपण लगेचच डिक्लेअर करतोय कारण पुढच्या